आपण सगळ्यांनीच हे अनुभवलंय नाही का? रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटांसाठी फोन हातात घेतो आणि बघता बघता तासभर कुठे निघून जातो कळतही नाही. मग आपण स्क्रीन टाईम ब्लॉकर्स लावतो, पण ते फारसे कामी येत नाहीत. आज आपण एका अशा सिस्टमबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला अडवण्याऐवजी आपल्याला समजून घेऊन मदत करते. चला तर मग पाहूया हे नेमकं कसं काम करतं. हे वाक्य ऐकून असं वाटलं ना की अरे, हे तर माझ्याच बाबतीत घडतं. आणि हीच तर पारंपरिक स्क्रीन टाईम टूल्सची सगळ्यात मोठी अडचण आहे. ते एका भिंतीसारखे आपल्यासमोर उभे राहतात, पण आपण त्या भिंतीला वळसा घालण्याचा मार्ग लगेच शोधून काढतो. आणि ते इग्नोर लिमिट नावाचं बटन म्हणजे तर त्या मार्गाचा जणू काही दरवाजाच आहे. मग यावर उपाय काय? खरं तर उपाय आहे दृष्टिकोन बदलण्यात. आपल्याला एका कडक शिस्तीच्या गेटकीपरची नाही, तर एका समजूतदार AI कोचची गरज आहे. गेटकीपर काय करतो? तो फक्त वेळ संपली, आता थांबा असं सांगतो. पण एक AI कोच आपल्या सवयी ओळखतो. तो आपल्याला कठोरपणे थांबवण्याऐवजी योग्य वेळी हळुवारपणे एक सूचना देतो. म्हणजे त्याचा उद्देश आपल्यावर नियंत्रण लादणं नाही, तर आपल्याला स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणं आहे. पण प्रश्न हा आहे की हा AI कोच आपल्यासाठी डोकेदुखी न बनता अगदी योग्य वेळी हस्तक्षेप करतो कसा? याचं रहस्य मित्रांनो मानसशास्त्राच्या एका खूप शक्तिशाली मॉडेलमध्ये दडलेलं आहे. हे मॉडेल खास आपल्या वागणुकीत सकारात्मक बदल घडवण्यासाठीच डिझाईन केलं गेलं आहे. आणि ते मॉडेल आहे COM-B मॉडेल. हेच या AIचं खरं गुपित आहे. हे मॉडेल काय सांगतं की कोणतीही सवय बदलण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे क्षमता, दुसरी म्हणजे संधी आणि तिसरी म्हणजे प्रेरणा. आणि आपला हा AI कोच आपल्याला मदत करण्यासाठीच याच 3 गोष्टींचा खुबीने वापर करतो. आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. पहिली गोष्ट आहे क्षमता, म्हणजे स्क्रोलिंग थांबवणं सोपं करणं. जसं की आपल्याला हे नंतर पाहण्यासाठी सेव्ह करा असे एक सोपं बटन देणं. दुसरी गोष्ट आहे संधी, म्हणजे काय तर आपण एका व्हिडिओमधून दुसऱ्या व्हिडिओवर जाताना जो एक छोटासा पॉज घेतो, बरोबर त्याच क्षणी AI हस्तक्षेप करतो, जेणेकरून आपल्या कामात कोणताही व्यत्यय येत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा. AI आपल्याला आपल्याच ध्येयांची आठवण करून देतो. जसं की उद्या सकाळी लवकर उठायचंय, लक्षात आहे ना? हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतंय नाही का? पण सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? अशी सिस्टीम आपण स्वतः तयार करू शकतो. चला तर मग या AI एजंटच्या आत डोकावून पाहूया आणि त्याची रचना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हे तांत्रिक वाटू शकतं, पण सोपं करून सांगतो. याची कल्पना आपल्या शरीरासारखी करा. जसं आपल्या शरीरात डोळे, मेंदू आणि हात असतात, अगदी तसंच या सिस्टीममध्येही वेगवेगळे भाग आहेत जे एकजुटीने काम करतात. सुरुवात होते सेन्सर्सपासून. समजा हे या सिस्टमचे डोळे आहेत. पायगेट विंडो सारख्या सोप्या पायथन लायब्ररीज आपण कोणतं ॲप आणि किती वेळ वापरत आहोत याची फक्त नोंद घेतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तुमच्याच कॉम्प्युटरवर राहते, बाहेर कुठेही जात नाही. मग येतो या सिस्टीमचा मेंदू. इथे लामा 3 सारखा एक लोकल लँग्वेज मॉडेल म्हणजे LLM काम करतो. तो आपल्या ॲक्टिव्हिटीचं विश्लेषण करतो आणि ठरवतो की आपण काहीतरी महत्त्वाचं काम करत आहोत की फक्त डूम स्क्रोलिंग करत आहोत. आणि परत एकदा सांगतो, तुमचा कुठलाही डेटा तुमच्या मशीनच्या बाहेर जात नाही. प्रायव्हसीची पूर्ण काळजी. आणि शेवटी येतात ॲक्च्युएटर्स, म्हणजे या सिस्टमचे हात. हे आपलं ॲप जबरदस्तीने बंद करत नाहीत, तर स्क्रीनवर एक छोटासा आणि उपयुक्त मेसेज दाखवतात. उदाहरणार्थ, तुम्ही 20 मिनिटांपासून ट्विटरवर आहात, एक छोटा ब्रेक घ्यायचा आहे का? हा संदेश आपल्याला विचार करायला भाग पाडतो, पण अंतिम निर्णय आपलाच असतो. इथपर्यंत तर ही सिस्टीम भारी आहेच, पण विचार करा, जर ही सिस्टीम आपल्या अनुभवातून शिकू शकली आणि दिवसेंदिवस आणखी हुशार झाली तर? इथेच लर्निंग लूपची खरी जादू सुरू होते. सध्या कसं आहे, ही सिस्टीम एका सरळ रेषेत काम करते. डेटा घेते, विश्लेषण करते आणि सूचना देते. पण जेव्हा आपण यात फीडबॅकची सोय जोडतो, तेव्हा ती एका साध्या रेषेवरून एका बंद लूपमध्ये बदलते. याचा अर्थ आता ही सिस्टम फक्त सूचना देत नाही, तर ती शिकायलाही लागते. यालाच रिइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्युमन फीडबॅक किंवा RLHF म्हणतात. आता हे नाव ऐकून घाबरू नका, हे खूप सोपं आहे. जेव्हा आपण एखाद्या ॲप बंद करतो, तेव्हा AI आपल्याला विचारतो, तुम्हाला आत्ता कसं वाटतंय? आपण आपला मूड नोंदवतो, जसं की पश्चाताप किंवा चिंता. AI ही माहिती लक्षात ठेवतो आणि पुढच्या वेळी अधिक चांगला सल्ला देण्यासाठी तिचा वापर करतो. आणि यामुळेच ही सिस्टीम खरंच खूप पॉवरफुल बनते. विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा आपण तेच ॲप उघडाल, तेव्हा AI आपल्याला आपल्याच भावनांची आठवण करून देईल. मागच्या वेळी हे करून पश्चाताप झाला होता, आठवतंय का? हा एक साधा प्रश्न आपल्याला अधिक चांगला निर्णय घेण्यासाठी किती मदत करू शकतो, नाही का?
या सगळ्याचा अंतिम उद्देश फक्त आपला स्क्रोलिंग थांबवणं नाहीये, तर आपल्याला आपल्या डिजिटल सवयींबद्दल एक सखोल दृष्टी देणं आहे. ही प्रक्रिया म्हणजे कच्च्या डेटाला खऱ्या अर्थाने शहाणपणात बदलणं आहे. या प्रवासाला आपण DIK पिरामिड म्हणू शकतो. सिस्टम आधी डेटा म्हणजे नुसते आकडे गोळा करते, त्यातून ती माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन तयार करते. त्या माहितीच्या आधारावर आपल्याला ज्ञान म्हणजे नॉलेज मिळतं आणि शेवटी त्यातून आपल्या सवयींबद्दल शहाणपण म्हणजे विस्डम मिळतं. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे टॉक्झिक ॲप इंडेक्स. हा इंडेक्स आपल्याच मोडच्या नोंदींवरून आपल्याला दाखवतो की कोणती ॲप्स आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहेत. आपल्याला मनात कुठेतरी वाटत असतं की इंस्टाग्रामवर जास्त वेळ घालून त्रास होतोय, पण हा डॅशबोर्ड ते आपल्याला आकडेवारीने समोर आणून दाखवतो. इतकंच नाही तर ही सिस्टीम प्रत्येक ॲपसाठी आपला डूम स्क्रोल थ्रेशोल्ड सुद्धा शोधू शकते. म्हणजे तो नेमका क्षण जेव्हा त्या ॲपवरचा आपला अनुभव आनंदी असण्यापासून त्रासदायक व्हायला लागतो. याला म्हणतात एल्बो पॉइंट. म्हणजे डेटा आपल्याला सांगू शकतो की ट्विटरवर पहिली 10 मिनिटं आपल्याला मजा येते, पण 11व्या मिनिटाला आपला मूड अचानक खाली जातो. आणि हा एल्बो पॉइंट ओळखल्यामुळे AIला अगदी योग्य वेळी योग्य क्षणी हस्तक्षेप करता येतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक संपूर्ण सायबर फिजिकल ह्युमन प्रणाली आहे जी 4 मुख्य गोष्टी करते. आपल्या वापराचं मोजमाप करते, योग्य वेळी हस्तक्षेप करते, आपल्याच फीडबॅकमधून शिकते आणि आपल्याला आपल्या सवयींबद्दल एक स्पष्ट चित्र दाखवते. आणि जाता जाता एक विचार, काय होईल जर AIची खरी ताकद फक्त आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवणं नसेल, तर आपल्याला स्वतःबद्दल अधिक जागृत करणं असेल? कदाचित हे तंत्रज्ञान आपल्याला केवळ चांगले कर्मचारीच नाही, तर एक अधिक सजग आणि संतुलित व्यक्ती बनण्यास मदत करू शकतं.